शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्यासंदर्भातली आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। राज्यातील शेतकरी बांधव या दोन्ही योजनांच्या पैशांची बऱ्याच महिन्यांपासून अपेक्षा करत आहेत, प्रतीक्षा करीत आहेत। अखेर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केले जाणार आहेत ही माहिती समोर आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांची मिळून एकूण 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। मग हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, सविस्तर माहितीचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, जूनमध्ये पीएम किसान योजनेचा निधी मिळाला, पण फडणवीस सरकारच्या मागे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप मिळाला नाही। रक्षाबंधन अथवा 15 ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी वर्ग होणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। साधारणपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारही आपला निधी जारी करते। मात्र सध्या राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांमुळे आलेला आर्थिक ताण आणि निधीच्या तुटवड्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे। आता 15 ऑगस्ट किंवा रक्षाबंधनसारख्या मोठ्या मुहूर्तावर सरकार शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी देऊन दिलासा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सणाच्या किंवा विशेष दिवसाच्या मुहूर्तावर या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो। येत्या 15 ऑगस्ट किंवा 28 ऑगस्ट रोजी राज्य सरकार राज्यातील बळीराजाला ही मोठी खुशखबर देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात। ही रक्कम प्रत्येक 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जात आहे। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार असल्याची चर्चाही सुरू आहे। फडणवीस सरकारकडून पुढील काही दिवसांत 8वा आणि 9वा हप्ता जमा केला जाणार असला आहे। त्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते, कारण सरकारकडून वर्षभरात 3 हप्त्यात 6000 रुपये जमा केले जातात। 2026च्या सुरुवातीला सरकारकडून यंदाचा पहिला हप्ता जमा केला जात होता। त्यानंतर पुढील जून महिन्यात पुढील हप्ता जमा होणार होता, पण अद्याप जमा झालेला नाही। आता पुढील हप्ते जे 2 हप्ते आहेत ते एकत्र जमा होऊ शकतात। नमो शेतकरी महासन्मान निधी या राज्य सरकारच्या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही आणि ते तुम्हाला तपासायचं असेल ते पण घर बसल्या, तर त्याची छोटीशी प्रोसेस आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या या वेबसाईटवरती जायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागेल। त्यानंतर नोंदणीकृत क्रमांकावर लॉग इन करावे। सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खात्यात पैसे जमा झाले की नाही ते स्टेटस तुम्हाला मिळेल।